अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु गोरक्षनाथ अनुभव कथा. भक्तीचा दीप. नंबर 1. प्रारंभ. आयुष्याची वाट चुकलेली. मी नाशिक जिल्ह्यात राहणारा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक. आयुष्याच्या संघर्षात अडकलेलो होतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला नोकरी मिळेना. आई वडील वृद्ध. आर्थिक परिस्थिती हालाखीची. काही वेळा आत्महत्येचेही विचार मनात यायचे. अशा अंधाऱ्या काळात मी एका ज्योतिषाच्या सल्ल्याने नाथसंप्रदायाचा अभ्यास करायला सुरुवात केली. तिथे मला प्रथमच गुरु गोरक्षनाथ महाराजांविषयी समजलं. त्यांची शिकवण, तपश्चर्या आणि महान कार्याविषयी वाचून माझ्या मनात एक आशेचं किरण उमटलं. मी ठरवलं की रोज त्यांचं नामस्मरण करायचं आणि त्यांच्या कृपेला साथ घालायची. नंबर 2. गुरुपरिचय आणि आकृष्ट होणे. गोरक्षनाथ महाराज म्हणजे योग, सिद्धी आणि ज्ञान यांचं मूर्त रूप. त्यांचं जीवन म्हणजे भक्तांसाठी प्रकाशाचा स्तंभ. मी एका जुन्या नाथभक्ताकडून त्यांची मूर्ती मिळवली आणि घरी पूजा सुरू केली. ओम गोरक्षनाथाय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपत होतो. काही दिवसातच माझं मन स्थिर व्हायला लागलं. रात्रभर अस्वस्थ झोपायचो, ती शांत झाली. घरात अजीब शांतता जाणवायला लागली. हे काही वेगळं आहे असं वाटत होतं. मी नियमितपणे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो आणि त्यांच्या शिकवणीमधून मला आत्मविश्वास मिळू लागला. मनावरचा भार हलका होऊ लागला. नंबर 3. स्वप्नातील दर्शन. एका अमावस्येच्या रात्री मी मंत्रजाप करून झोपलो. त्या रात्री मी एक चमत्कारिक स्वप्न पाहिलं. एका डोंगराच्या टोकावर ध्यानस्थ योगी बसले होते. त्यांच्या भोवती तेज झळकत होते. त्यांनी माझ्याकडे पाहून केवळ एकच वाक्य उच्चारलं, घाबरू नकोस, तू माझा आहेस. जागा झाल्यावर शरीर थरथरत होतं. मी कोणालाच हे सांगू शकलो नाही, पण त्या रात्रीपासून माझ्या जीवनात परिवर्तन सुरू झालं. हे केवळ एक स्वप्न नव्हतं, ती गोरक्षनाथ महाराजांची अनुभूती होती. हे माझ्या अंतरात्म्याला जाणवलं. मी त्यांचा फोटो माझ्या देवघरात ठेवला आणि नित्य उपासना सुरू ठेवली. नंबर 4. संकटावर मात. माझ्यावर एकामागोमाग एक संकट कोसळत होती. घरात आजारपण, पैशाची चंचल आणि मानसिक अस्थिरता. पण जसं जसं मी गुरु गोरक्षनाथांचा मंत्र वाढवत गेलो तसं तसं परिस्थिती थोडी थोडी सुधारू लागली. एका मित्राने अचानक मला एका संस्थेमध्ये नोकरीची माहिती दिली. मुलाखतीला गेलो आणि तिथे मला लगेचच संधी मिळाली. घरात हळूहळू सुख येऊ लागलं. आईच्या औषधाचे पैसे मिळू लागले. मला वाटलं हे सगळं एका योगायोगाने घडतंय, पण मन सांगत होतं की हे गुरुकृपेनेच घडलंय. कारण मी जेव्हा अडखळायचो तेव्हा त्यांच्या चरणांमध्ये मी शरण जात होतो. नंबर 5. जागृत गोरक्षनाथ दर्शन. एके दिवशी मी एका स्थानिक नाथमंदिरात दर्शनाला गेलो. तेथे ध्यानमग्न बसलो असताना अचानक डोळे मिटले. मला असं जाणवलं की एक प्रखर तेज माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. त्या तेजस्वी स्वरूपाच्या हातात त्रिशूळ, मस्तकावर चंद्र आणि सिंहासनावर बसलेले एक योगी होते. ते माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. त्यांनी डाव्या हाताने आशीर्वाद दिला आणि म्हणाले, भक्ता, तुझा मार्ग प्रशस्त करतो. मी थरथरत जागा झालो, पण हृदय शांत होतं. या प्रसंगाने माझ्यावर त्यांचा विश्वास दृढ झाला. मला हे उमजलं की गोरक्षनाथ महाराज खरोखरच जागृत आहेत आणि ते आपल्या भक्तांचे दुःख जाणून त्यांच्यावर कृपा करतात. नंबर 6. गुरुकृपेने बदललेले जीवन. गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. जिथे पूर्वी नकारात्मकता होती तिथे आता सकारात्मक ऊर्जा आहे. मी दररोज सकाळी उठून ध्यान, मंत्रजप आणि प्रार्थना करतो. शरीर व मन दोन्ही शांत झाले आहे. माझ्या आयुष्यात अनेक नवीन संधी खुल्या झाल्या. आता मी स्वतःच इतरांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करू लागलो आहे. लोक मला विचारतात की तुझं असं बदलणं कसं झालं? तेव्हा मी फक्त एवढंच सांगतो, गुरु गोरक्षनाथांची कृपा झाली. त्यांच्या शिकवणीतून मी समजलं की भक्ती, संयम आणि श्रद्धा हेच खरे साधन आहे. नंबर 7. समाजसेवेची प्रेरणा. गोरक्षनाथ महाराजांनी केवळ आत्मकल्याण शिकवलं नाही, तर समाज कल्याणाचीही प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणीनुसार मी दर रविवारी गरीब मुलांना अन्नदान
आणि शिक्षण सामग्री वाटतो. मी एका लहानशा सेवा प्रकल्पाची सुरुवात केली. मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. मला वाटतं हे कार्य माझं नाही, हे गोरक्षनाथांची प्रेरणा आहे. जेव्हा मी एखाद्या वृद्धाच्या डोळ्यात समाधान पाहतो तेव्हा माझं हृदय भरून येतं. ही सेवा म्हणजे माझ्या नातभक्तीचं सजीव उदाहरण आहे. मला जेव्हा जाणवतं की गुरूंनी मला केवळ संकटातून बाहेर काढलं नाही, तर इतरांसाठी दीप म्हणून उभं केलं आहे. नंबर 8. कठीण परीक्षा पण गुरूसोबत. सर्व काही सुरळीत चालू असताना एक दिवस माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलमध्ये जागा मिळेना. डॉक्टर्स उपचारास तयार नव्हते. त्या काळात मी रात्रभर गोरक्षनाथांच्या मंत्राचा जप केला. ओम गोरक्षनाथाय नमः म्हणता म्हणता डोळे मिटले आणि मला स्वप्नात गुरूंचं दर्शन झालं. ते म्हणाले, घाबरू नकोस, तुझा पिता सुरक्षित आहे. सकाळी हॉस्पिटलमधून कॉल आला की एका रुग्णाने बेड रद्द केला. आम्हाला जागा मिळाली. उपचार सुरू झाले आणि वडिलांची तब्येत सुधारली. ही कृपा मी कधीही विसरणार नाही. ती एक परीक्षा होती आणि गुरु माझ्यासोबत होते. नंबर 9. गोरक्षनाथ महाराजांचे तत्त्वज्ञान. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी शिकवलं की जीवन ही एक साधना आहे. शरीर म्हणजे मंदिर आणि आत्मा म्हणजे देव. त्यांनी मनावर विजय मिळवण्यावर भर दिला. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवा, मगच जयावर विजय मिळतो. हे त्यांचे शब्द आजही माझ्या मनात कोरलेले आहेत. त्यांनी तप, सेवा आणि साधना यांना प्राधान्य दिलं. त्यांच्या शिकवणीमुळे मी संसार, काम, क्रोध आणि लोभ यावर नियंत्रण मिळवू शकलो. त्यांनी मला आंतरिक शक्ती जागवायला शिकवलं. हेच तत्त्वज्ञान आज माझं जीवनधर्म बनलं आहे. अंतिम अनुभूती. गुरु माझ्यासोबतच. आजही जेव्हा मी एखाद्या अडचणीत अडकतो तेव्हा डोळे मिटून गुरूंना साथ घालतो. काही क्षणातच मन शांत होतं आणि मार्ग सापडतो. काही वेळा ते एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या शब्दातून किंवा अगदी एखाद्या गाण्यातूनही उत्तर देतात. माझ्यासाठी गुरु गोरक्षनाथ हे फक्त पौराणिक व्यक्तिमत्व नाहीत, तर माझ्या जीवनात चालणारे, बोलणारे, कृपा करणारे चैतन्य आहे. ही अनुभूती माझ्या रक्तात भिनली आहे. आयुष्यभर मी त्यांचीच सेवा करणार आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. ही गोष्ट मी सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. गुरु गोरक्षनाथ महाराज आजही आपल्यासोबत आहेत. फक्त हाक देण्याची श्रद्धा असावी.